नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुहित जीवन ट्रस्ट पेणच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत घवघवीत यश। पेण येथील गतिमंद मुलांची संस्था म्हणून ओळख असलेल्या सुहित जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे। शुक्रवार 6 मार्च 2026 रोजी बालकल्याण संस्था पुणे येथे राज्यस्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या विज्ञान प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सुमारे 50 शाळांनी सहभाग घेतला होता। या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत सुहित जीवन ट्रस्ट पेण रायगड संस्थेच्या गतिमंद विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर यांचा सुंदर संगम साधत पाण्यापासून वीज निर्मिती या संकल्पनेवर आधारित प्रयोग सादर केला। या स्पर्धेत कुमारी पल्लवी गावंड, कुमार तेजस नारंगीकर व कुमार सत्यम म्हात्रे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या अभिनव प्रयोगाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी दाखविलेली कल्पकता, जिज्ञासा आणि वैज्ञानिक विचारसरणी वाखाणण्याजोगी होती। पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी कशा प्रकारे करता येईल हे विद्यार्थ्यांनी परीक्षक तसेच उपस्थित सर्वांना अतिशय योग्य पद्धतीने समजावून सांगितले। उपस्थित प्रतिस्पर्धी तसेच परीक्षकांनी सुहित जीवन ट्रस्टच्या प्रयोगाचा विषय, त्यांनी तयार केलेले मॉडेल तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य, शिक्षकांचे परिश्रम याचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। विज्ञानासारख्या जटिल विषयात देखील या विशेष गतिमंद विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशासाठी समाजाच्या विविध स्तरावरून विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्था यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील पाटील, पेण।